आज आपण आरोग्यदायी बहुगुणी जवसाची चटणी बनवणार आहोत. रोज अर्धा चमचा तरी जवसाची चटणी आपल्या ताटामध्ये असायलाच हवी. खूप हेल्दी अशी ही चटणी असते. नमस्कार, कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात अगोदर गॅसवरती एक कढई आपल्याला गरम करत ठेवायची आहे. आता याच्यामध्ये जवस आपण टाकून घेऊयात. तर एक वाटी भरून जवस घेतलेले आहेत. छोटा अर्धा चमचा तेल आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. आता तेल याच्यासाठी टाकायचं, आपण जवस जेव्हा भाजतो तर बिना तेल टाकता जर आपण ते भाजलं तर खूप तडतड उडतं. सर्व गॅसवरती आणि ओट्यावरती सर्व जवस असं उडून पडतं. आणि थोडंसं तेल जर टाकलं तर जवस अजिबात उडत नाही, व्यवस्थित ते भाजल्या जातं. तर पहा, अजिबात ते बाहेर उडलेलं नाही आहे, व्यवस्थित असं कढईमध्येच भाजल्या जातं आहे. जवस भाजताना सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा. जवस एकदा तडतड उडायला लागलं की लगेच गॅस पूर्ण बारीक करून घ्यायचा. बारीक गॅसवरती हे जवस आपल्याला नंतर भाजून घ्यायचं आहे. तर पहा, मोठ्या गॅसवरती मी फक्त अर्ध्या मिनटासाठी याला असं मिक्स करून घेतलं. आता ते तडतड असं उडू लागलं आहे की गॅस लगेच बारीक करून घेतला. बारीक गॅसवरती अजून अर्ध्या मिनटासाठी मी याला व्यवस्थित असं भाजून घेते. जवस एकदा तडतड उडू लागले की ते नंतर खूप पटकन भाजले जातात आणि करपूसुद्धा शकतात. त्यामुळे बारीक गॅस करायचा आहे आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला याला थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे खूप जास्त ते करपतसुद्धा नाहीत, व्यवस्थित असे भाजले जातात. चटणीसुद्धा छान खमंग अशी लागते. जवस जर करपले तर चटणी करपट लागते आणि दिसायलासुद्धा काळी दिसते. तर पहा, आता हे चांगले तडतड उडत आहेत आणि बारीक गॅसवरतीच मी याला थोडंसं असं भाजून घेत आहे. खूप पटकन हे जवस भाजले जातात. तेल टाकल्यामुळे जवस अजिबात उडत नाहीत, सर्व जवस कढईमध्येच राहतात. आपण जर तेल न टाकता भाजले तर अर्धे जवस किचनवट्यावरतीच पडतात. तर पहा, व्यवस्थित असं मी आता याला भाजून घेतलं आहे आणि छान असे ते भाजल्या गेलेले. कढई गरम असल्यावर सुद्धा जवस त्याच्यामध्ये खूप जास्त भाजले जातात. तर एकदा आपले जवस व्यवस्थित असे भाजून झाले की लगेचच त्याला कढईमधनं काढून घ्यायचे. आता 1 ते 2 मिनटासाठी आपण याला थोडंसं थंड होण्यासाठी ठेवूयात. थोडीशी याची वाफ गेली की आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. 2 मिनटानंतर आता लगेच मी याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते. तर सर्व जवस आता मी भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे. पाऊण चमचा मीठ याच्यामध्ये टाकते, तुम्ही चवीनुसार टाकू शकता. 2 लसणाच्या कुड्या सोलून घेतलेल्या आहेत, त्या याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. चटणीमध्ये लसणाचं प्रमाण जास्त असलं म्हणजे चटणी खायला छान लागते. आता 2 चमचे लाल तिखट मी याच्यामध्ये टाकत आहे. लाल तिखटसुद्धा तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं दळून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला एकदा मी याला मिक्सरमध्ये फिरून घेतलं. आता चमच्याने आपल्याला याला अजून असं मिक्स करायचं आहे, म्हणजे सर्व जवस आणि लसूण वगैरे छान असा मिक्स होतो. आता हे मिक्स केल्यानंतर अजून 2 ते 3 वेळेस हे जवसाची चटणी आपल्याला अशीच मिक्स करून दळून घ्यायची आहे. आपण सर्व साहित्य एकत्र टाकलेलं आहे, त्याच्यामुळे दळायला थोडासा उशीर लागतो. 2 ते 3 वेळेस याला फिरून घ्यायचं. पण फक्त जवस आपण जेव्हा दळून घेतो तेव्हा जवसाची खूप बारीक पावडर होते आणि चटणीमध्ये खूप अशी जवसाची पावडर झालेली चटणी चांगली लागत नाही. थोडंसं जाडं मोठं असं जवस चटणीमध्ये उमटून दिसलं म्हणजे खायलासुद्धा छान लागते. तर पहा, या पद्धतीने आपली मस्त अशी चटणी बनवून तयार झालेली आहे. खूप छान अशी ही चटणी चवीला लागते आणि मुख्य म्हणजे खूप हेल्दी अशी ही चटणी आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या, सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत.
तोपर्यंत बाय बाय.